श्री स्वामी समर्थ. बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव आपण बघणार आहोत. ताईंनी त्यांचा अनुभव काल माझ्यासोबत शेअर केला. हा अनुभव ऐकल्यानंतर खरंच असं वाटलं की आपण देखील असंच करायला पाहिजे. आपण किती चुका करत होतो या अनुभवातून मला कळालं. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. माझा अनुभव ऐकताना तुम्हाला देखील खूप भरून येईल, कारण मला देखील आज खूप भरून येत आहे. महाराजांची माझ्यावरती असलेली कृपा मला प्रत्यक्षात आठवत आहे. प्रत्येकाने महाराजांना जर मनापासून साथ घातली तर महाराज खरंच येतात. मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मला अगोदर स्वामी काय, स्वामींची सेवा काय हे खरंच काही एक माहीत नव्हतं. पण काय झालं की माझी जी एक मैत्रीण होती ती महाराजांची खूप निस्सीम भक्त आणि ती मला महाराजांविषयी सांगायची. पण मला तिच्यावरती अजिबात विश्वास बसत नव्हता की हे असं कधी घडत असेल, असं मला वाटत नव्हतं. ती मला म्हणायची की अक्कलकोटवरून जर बोलावणं आलं तर आपल्याला अगोदर काहीतरी संकेत मिळतो. स्वामींचं जर बोलवणं आलं, संकेत मिळतो, त्यानंतर आपण अक्कलकोटला जातो, असं ती म्हटली. आणि त्याच वेळेस काय झालं की टीव्हीवरती सिरियल सुरू झालेली होती. मी सिरियल बघायला चालू केलं आणि मी कशी महाराजांशी गुंतत गेले मलाच कळालं नाही. आणि एक दिवस खरंच महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि महाराज म्हणत होते की सर्वजण अक्कलकोटला दर्शनाला येतात, तुला दर्शनाला यायचं नाही का? महाराज असं म्हटले. मी सकाळी उठून बघितलं, ते स्वप्न आठवलं तर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले आणि हे खरंच माझ्यासोबत घडत आहे का असं मला कळलं. आणि माझी खूप इच्छा झाली अक्कलकोटला जायची. त्यानंतर मग मी यूट्यूबला महाराजांचे खूप सारे व्हिडिओ बघू लागले. त्यामध्ये करंजकर जे महाराज आहे त्यांचं माझ्यासमोर व्हिडिओ आला आणि त्यांनी की सुंदर स्वामी चरित्रावर कथा केली होती. 7 दिवसाची ती कथा मी खूप मनोभावे श्रवण केली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, तुम्ही जर कधी अक्कलकोटला गेला तर तुम्ही सर्वप्रथम महाराज ज्या ठिकाणी गेले तिथून परिक्रमा सुरू करा. खंडोबा मंदिरामध्ये जा आणि अगोदर महाराजांच्या शिष्यांचे दर्शन घ्या. त्यानंतर महाराजांच्या दर्शनाला तुम्ही जा. अगोदर समाधी मंदिरामध्ये जा, गुरु मंदिरात जा, त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही परिक्रमा करा, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मला खूप इच्छा होती की अशाच प्रकारे आपण दर्शन घेऊया. मला सर्व काही बघायचं होतं. त्यावेळेस मग मी महाराजांचं जे चरित्र होतं ते चरित्रही मठातून विकत आणलं. मी मठात जायला सुरुवात केली. महाराजांचं चरित्र घेतलं आणि ते खूप मनोभावे त्याचे देखील पारायण करत लागली. आणि माझी खूप इच्छा होती जाण्याची. तर मिस्टरांनाही सांगितलं की मला जायचं आहे, मला घेऊन चला अक्कलकोटला. तर मिस्टर म्हटले ठीक आहे. मग माझ्या सासूबाई आलेल्या होत्या. माझ्या सासूबाई, माझे मिस्टर, माझे 2 मुलं आणि मी, आम्ही सर्वजण अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. मला सर्वप्रथम जसं सांगितलं तसंच करायचं होतं. त्यामध्ये आम्हाला तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे क्षेत्र करायचे होते. पण अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर असंच माझ्याकडून व्हावं असं मला खूप वाटत होतं. स्वामी भक्तांनो, तुळजापूरमध्येच आम्हाला खूप उशीर झाला आणि त्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो. मला आता रात्र झालेली होती. त्यामुळे मिस्टर म्हटले की आपण काय करू की अगोदर आता आपण वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊ आणि सकाळी जे काही राहिलेलं आहे तिकडे दर्शन घेऊन मग गाणगापूरला जाऊया. पण माझी अजिबात इच्छा नव्हती. मी महाराजांना मनोमन खूप प्रार्थना केली की स्वामी, मला त्या परिक्रमेतच दर्शन करायचं आहे, मला डायरेक्ट ते याच्यामध्ये जायचं नाही. वटवृक्ष मंदिरामध्ये खूप मनोभावे प्रार्थना केली आणि महाराजांना खूप, म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू होते अक्षरशः. आणि स्वामी भक्तांनो, काय चमत्कार झाला की आम्ही खूप साऱ्या रूम बघितल्या, पण अक्कलकोटमध्ये आम्हाला राहण्यासाठी रूमच मिळत नव्हती. सर्व रूम फुल होत्या. 1 तास आम्ही रूम शोधत होतो पण रूम भेटल्याच नाही. सर्वांना विचारलं पण आता रात्रही झाली होती. मग काय करायचं? तर मिस्टर म्हटले की आपण आता डायरेक्ट गाणगापूर येथे जाऊया. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. मग आम्ही डायरेक्ट गाणगापूरला जाण्याचा निर्णय घेतला. गाणगापूरला तुम्हाला माहीत आहे रस्ता तर सुनसान आहेच, पण महाराज सोबत होते त्यामुळे भीती नव्हती. आणि मला विशेष म्हणजे खूप आनंद झाला होता की त्या परिक्रमेमध्ये म्हणजे माझं दर्शन होईल म्हणून. मग आम्ही डायरेक्ट गाणगापूरमध्ये गेलो. आणि विशेष म्हणजे गाणगापूरमध्ये गेल्याबरोबर ज्या हॉटेलमध्ये गेलो तिथे लगेच आम्हाला रूम मिळून गेली आणि आम्ही तिथे राहिलो, रात्रभर थांबलो. त्यानंतर सकाळी आम्ही
गाणगापूरचं एवढं काही त्यावेळेस मला माहीत नव्हतं, पण मोबाईलवरती बघून हे कळालं होतं की अगोदर संगमावरती जायचं, तिथे दर्शन वगैरे घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही पादुका ठेवलेल्या आहे निर्गुण पादुकाचं दर्शन घ्यायला जायचं. त्याचप्रकारे आम्ही आंघोळ याच्यावरती हॉटेलवरती केल्या नाही, डायरेक्ट संगमावरती आंघोळ्या करायला गेलो. सर्वांनी संगमावरती आंघोळ्या केल्या. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो. एवढी काही फार गर्दी नव्हती, त्यामुळे सकाळ सकाळ दर्शन खूप छान झालं. तिथे आम्ही भस्म वगैरे घेतला, तिथेही खूप छान वाटलं. मग अक्कलकोटला पुन्हा येण्याचं ठरलं. अक्कलकोटला आलो त्यानंतर सर्वांना खूप भुका लागलेल्या होत्या, तर म्हणे आता आपण जेवण अगोदर करूया, म्हणून आम्ही महाप्रसाद घ्यायचं ठरवलं. आम्ही रांगेमध्ये लागलो आणि मला नव्हतं माहिती की एवढा सुंदर तिथे महाप्रसाद मिळतो. आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ते ताट वगैरे घेतलं. तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, थोडासा शिरा भात आणि एक पोळी खाल्लं तर माझं पोट खूप गच्च भरल्यासारखं वाटलं. खूप आनंद मिळाला. आणि तिथे जे काही भजन चालू होतं, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, त्या भजनामध्ये तो प्रसाद घेणं म्हणजे प्रत्यक्षात महाराजांनीच भरवणं असं काही वाटत होतं. खूप तृप्त झाल्यासारखं वाटलं. मग आम्ही मिस्टरांना म्हटलं की आपण आता सर्वप्रथम खंडोबा मंदिरामध्ये जाऊया. मग आम्ही खंडोबा मंदिरात गेलो. इथेच स्वामी आले होते हे बघून मला खूप आनंद झाला. तिथे मी प्रत्यक्षात महाराजांना म्हटलं, आज देखील तुम्ही जर इथे असताल तर मला काहीतरी साक्षात्कार चमत्कार तुम्ही मला इथे घडून आणा, असं मी त्यांना म्हटले. आणि मी तिथे दर्शन घेतलं, डोकं टेकवलं. आणि ज्यावेळेस मी डोकं टेकवलं, बाहेर आलो, फोटो काढायचा होता, तर माझा मुलगा म्हणतो की आई तुझ्या कपाळाला असं काय झालं. तर माझ्या मिस्टरांनी बघितलं, तर मिस्टर म्हटले, अगं तुझं जे काही भंडारा आहे त्यामध्ये प्रत्यक्षात महाराज दिसू लागलेले आहे. हे बघून मी मोबाईलमध्ये फोटो काढला आणि खरंच मलाही वाटलं की खरंच महाराज आहे. त्यावेळेस मी म्हटलं की मी महाराजांना प्रचिती मागितली होती आणि महाराजांनी दिली. खरंच महाराज आज देखील इथे आहे. डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. त्यानंतर आम्ही गुरु मंदिरात गेलो. तिथे गेल्यानंतर महाराजांचे जे पावलं उमटलेले आहे ते पावलं बघून की फडचीवरती कसे पावलं उमटू शकते याचं देखील आश्चर्यच वाटत होतं. कारण एखादी गोष्ट ओली असेल त्यावरती पावलं उमटू शकतात, पण एकदम फडची आहे, कडक दगड आहे, त्याच्यावरती कसे पावलं उमटू शकतात. अशक्य शक्य करतील स्वामी. तेथील पुजाऱ्यांनी त्याची सर्व काही माहिती सांगितली आणि त्यानंतर मी त्या पायांवरती माझं मस्तक ठेवलं. महाराज तुमचे हे चरण, आणि मला खूप धन्य झाल्यासारखं त्यावेळेस वाटलं. त्यानंतर मग आम्ही जे काही समाधी मंदिर आहे तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांचे जे वंशज आहे चोळाप्पा महाराजांचे, त्यांनी आम्हाला तिथे खूप छान माहिती सांगितली की महाराजांनी इथेच समाधी घेतली. चोळाप्पा महाराजांची इच्छा होती की महाराजांची समाधी इथे व्हावी. महाराजांनी देहत्याग केल्यानंतर महाराजांची समाधी इथेच केलेली आहे. प्रत्यक्षात महाराजांचा देह इथे ठेवलेला आहे. हे बघून मला तर खूप रडायला यायला लागलं. मला असं वाटत होतं की आतमध्ये जाऊन मला तिथे जाऊन दर्शन मिळावं अशी खूप मनापासून खूप अंतकरणापासून इच्छा होती. तेवढ्यात काय झालं की ते पुजारी म्हटले, ज्यांना कोणाला अभिषेक करायचा असेल त्यांनी अभिषेक करा, तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन दर्शन मिळेल. हे ऐकल्यानंतर मी मिस्टरांना म्हटले, माझी खूप इच्छा आहे अभिषेक करायचा. मिस्टर म्हटले, अगं पण पुढे जायला आपल्याला लेट होईल, नको. मी म्हटलं नाही. महाराजांना कळकळून विनंती केली की बघा मी खूप लांबून आलेले आहे, माझं पुन्हा येणं होणार नाही. माझी जर तुम्हाला हाक ऐकू येत असेल या भक्ताची, तर मला तुमच्याजवळ घ्या, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. मिस्टरांनी तयार झाले आणि आम्ही महाराजांना तिथे अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा आम्ही आतमध्ये समाधी मंदिरामध्ये आतमध्ये गेलो, त्या समाधीवरती ज्यावेळी डोकं ठेवलं, प्रत्यक्षात महाराजांच्या चरणावरती डोका ठेवल्याचा भाव माझ्या जागृत झाला. आणि खरंच मला असं वाटलं की तिथे महाराज आहे. आणि त्याच्यातून मला असा आवाज ऐकू आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या अंगावरती आज देखील शहारे उभे राहत आहे. ते शब्द आज देखील माझ्या कानामध्ये ऐकू येत आहे. त्यानंतर मला खूप रडायला येत होतं. सर्वजण मला वेडी म्हणतील म्हणून मी लपून लपून रडत होते. मिस्टर म्हणायची, नेमकी तुला त्रास काय आहे, तू का बरं रडते आहे. पण त्यांना कसं सांगू की माझा भाव, माझी भक्ती माझ्या डोळ्यातून वाहत आहे. मी काहीच नाही, लपून लपून सर्वांपासून मी रडत होते. त्यानंतर वटवृक्ष मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि तिथे देखील महाराजांना म्हटलं की काहीतरी साक्षात्कार इथे देखील मला तुमचा पाहिजे आहे. तुम्ही प्रत्येक कणाकणात वसलेले आहात असे म्हणतात ना, तर आज मला इथे देखील तुमचा साक्षात्कार हवा आहे. स्वामी भक्तांनो, आणि म्हणतात कुठली जर एखादी व्यक्ती रूपामध्ये महाराज जर आले तर आपल्याला ते कळतं.
काहींना कळतं काहींना कळत नाही. आणि मी हे खूप वेळेस ऐकलेलं होतं, महाराजांचे अनुभव देखील ऐकलेले होते. आणि ज्यावेळेस आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघलो त्यावेळेस खूप तेजस्वी व्यक्ती, त्यांचे डोळे हे खूप तेजस्वी होते आणि खूप वृद्ध व्यक्ती होते. आणि मी आणि ते माझ्याकडे एकमेकांकडे बघत होते. मिस्टर म्हटले की तू बाबा तुझ्याकडे कसा बघत आहे, तू पण बघते, चल म्हणे काय बावळटपणी करते असं म्हटले. पण माझी इच्छा झाली की त्यांना काहीतरी द्यावं. माझ्याकडे मी पर्समध्ये हात घातलं तर 500ची नोट होती, सुट्टे पैसे नव्हते. मनात आलं की नाही काही असो यांना आपण देऊन टाकायचं. मी 500 रुपये घेतले आणि त्यांच्या हातावरती ठेवले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. सुखी राहा, सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद त्यांनी दिला आणि खूप मनाला समाधान वाटलं. मिस्टर मला खूप बोलले, काही करते, कुणाला पण काही देते, हे लोक असेच भोंदू असतात, हे असे करतात. आणि मला त्यांनी खूप प्रचंड बडबड केली. मला खूप वाईट वाटलं की खरंच मी तेव्हा मनात म्हटले, महाराज हे जर तुम्ही खरंच असताल ना तर इथून गायब व्हा असं मी म्हटले. आणि मी डोळ्याची पापणी न पडता त्यांच्याकडे कंटिन्यू बघत राहिली. पुढे चालत होते पण मागं वळून बघत होते. त्यानंतर स्वामी भक्तांनो अचानकपणे ते कुठे गेले काहीच कळायला मार्ग नव्हता. अचानकपणे ते दिसायनासे झाले. मिस्टरांना म्हटलं की 5 मिनिटात मी आले, तुम्ही इथंच थांबा. मी पुन्हा मागं रिटर्न आले. त्यांना शोधू लागले पण ते कुठेच दिसेना. त्यावेळेस कळालं की हे महाराजच होते आणि माझ्या मनामध्ये खूप समाधान वाटलं. मिस्टर म्हटले काय झालं, काय बावळटपणी करते, तुला इकडे आणायलाच नव्हतं पाहिजे असं म्हणायला लागले. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो, आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही घरी येण्याचं हे झालं होतं. गाडीमध्ये होतो, गाडीमध्ये मला झोप लागली. तेथून मी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती देखील घेऊन आले. गाडीमध्ये मला झोप लागली आणि त्या झोपेमध्ये महाराजांनी पुन्हा एकदा मला दृष्टांत दिला. तीच व्यक्ती जी मी ती बघितली होती वृद्ध व्यक्ती, तेच माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणले की का गं तुला साक्षात्कार पाहिजे होता, दर्शन मागत होती, दर्शन दिलं तर पुन्हा म्हणते की गुप्त व्हा, पुन्हा आम्हाला गुप्त व्हायला लावते. असं हे बघितलं, स्वप्न बघितलं, ताडकन जागी झाली आणि माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हायला लागले की खरंच आपण जर एखादी भावना व्यक्त केली आणि मनापासून त्यांना त्या भावनेतून भेटण्याचा प्रयत्न केला तर महाराज खरंच तसं करतात. हे बघून डोळ्यात खूप अश्रू यायला लागले आणि खरंच त्या मैत्रिणीचे मी धन्यवाद मानते की तिने मला महाराजांच्या सेवेत आणलं. त्यानंतर स्वामी भक्तांना घरी आणलं, महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने मी स्वामींची खूप भक्ती करायला लागली. स्वामींच्या सेवेमध्ये खूप आले आणि मी रोज रात्री स्वामींशी बोलल्याशिवाय झोपत नाही. मला झोपच लागत नाही. दिवसभर मी जे काही केलं आहे ते सर्व काही महाराजांना सांगते. कोणतं पाप कर्म केलं, कुठलं चांगलं कर्म केलं हे सांगितल्याशिवाय, मी महाराजांना सांगितल्याशिवाय झोप मला येतच नाही. एखाद दिवशी जर माझं सांगणं राहून गेलं तर रात्रभर मला झोप लागत नाही. ज्या दिवशी मी महाराजांना सर्व काही सांगते, माझं मन मोकळं करते, त्या दिवशी मला खूप छान झोप येते. असा दिनक्रम माझा सुरू झालेला आहे. त्यामध्ये एक दिवस काय झालं स्वामी भक्तांनो की असंच मी महाराजांशी बोलत होते आणि त्या दिवशी मी खूप सुंदर असा अनुभव महाराजांचा बघितलेला होता. त्या पनवेलच्या ताई होत्या, त्यांचा आलेला अनुभव मी बघितला की प्रत्यक्षात महाराजांनी त्यांच्या घरी पावलाच्या रूपामध्ये प्रत्यक्षात पावलं उमटले, विभूती आली. हा अनुभव प्रत्येकाने बघितलाच असेल. कांचन सुतार ताईंचा तो अनुभव बघितला आणि माझ्या मनात आलं. महाराजांशी रात्री बोलताना मी म्हटले की स्वामी त्यांना किती सुंदर अनुभव दिला, माझी भक्ती पण तुमच्यापर्यंत पोहोचते का? तुम्ही तर माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तुम्ही वसलेला आहात, माझ्यासोबत तुम्ही आहात हे याची खात्री मला आहे. पण काहीतरी प्रचिती पाहिजे आहे की तुम्ही इथे आहात म्हणून. त्या दिवशी मी महाराजांना मुजरा केला, सर्व काही महाराजांशी बोलले आणि त्यानंतर मी झोपण्यासाठी गेले. आणि आमच्या घरामध्ये जो काही फोटो आहे त्याच्या समोरच आमचं बेडरूम आहे आणि त्यानंतर आम्ही झोपी जातो. आम्ही झोपल्यानंतर मला पुन्हा एकदा महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि महाराज माझ्याशी बोलू लागले, काय रे बाळा, काय पाहिजे आहे? आम्ही तुझ्यासोबतच आहोत, तुझ्या घरामध्येच आहोत, तुला हे माहीत आहे ना? सत्कर्म करत राहा, सर्वांना सुखी ठेव आणि आमचं नामस्मरण करीत राहा. आम्ही कुठेच जाणार नाही, आम्ही इथेच आहो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज असे बोलले. त्यानंतर माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि महाराज गेले. आणि त्या दिवसापासून खरंच मला महाराज घरात असल्याची जाणीव होते. मी जर काही भांडे वगैरे काही घासत असेल तर पाठीमागून कोणी गेल्याचा भास होतो. तर कधी असं वाटतं की कोणीतरी आपल्या मागे उभे आहे, काहीतरी सावली दिसते आणि प्रत्यक्षात महाराज असल्याचा क्षणोक्षणी भास होतो.
तेव्हापासून माझ्या घरात खरंच स्वामी महाराज आहे. प्रत्येक स्वामी भक्तांनी महाराजांना जर मनापासून साथ घातली तर महाराज नक्की आपल्या इच्छाही पूर्ण करतात, दर्शनही देतात आणि आपली भक्ती देखील महाराजांपर्यंत पोचत असते. फक्त आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ पाहिजे आणि आपल्या खरा होई जागा श्रद्धेसहित या वाक्याची प्रचिती आपल्याला आली पाहिजे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.